नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत. मित्रांनो, धुरंधर या एका चित्रपटाने पाकिस्तानी ड्रग माफियाला पूर्णपणे एक्सपोज करून टाकलं. या माफियाचे तालिबान, मेक्सिको, दाऊद इब्राहिम आणि भारतीय राजकारणात व बॉलिवूडमध्ये ISIने पाळलेल्या असेटसोबत असलेले कनेक्शनसुद्धा सर्वांसमोर आणले. आपण अनेकदा ऐकतो की पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या बँकरप्ट झालं, त्यांच्याकडे खाण्याचेही पैसे नाहीये. IMF कडून कर्ज घेऊन पूर्वीच्या कर्जाचं व्याज पाकिस्तान फेडतोय. उधर कंगाली के कगार पर पहुंच गए पाकिस्तान में भूख से परेशान जनता आटे की एक बोरी पाने के लिए भी रोकर शहबाज सरकार से गुहार लगा रही है. Across Pakistan, many are struggling with the rising cost of living. मात्र खरंच पाकिस्तानमध्ये एवढी गरिबी असेल तर यात एक महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात आला पाहिजे की भारतात एवढेच न्यूक्लिअर वेपन्स पाकिस्तानकडे. भारत जवळपास $3 बिलियन न्यूक्लिअर वेपन्सवर वर्षाला खर्च करतोय, पण पाकिस्तानची पूर्ण अर्थव्यवस्थाच $40 बिलियन आहे आणि वरून ते बँकरप्ट असताना मागच्या 4 ते 5 दशकांपासून न्यूक्लिअर प्लांट चालवण्यासाठी पैसे आणतायत कुठून. आणि एवढंच नाही, पाकिस्तानमध्ये कुठलीही इंडस्ट्री नाही आहे. छोट्या गोष्टीसुद्धा ते बाहेरून मागवतात, त्यासाठीही $1 बिलियन हवे. सैन्याला पगार कोण देतं आणि ISI जे जगभरातल्या मीडियामध्ये पाकिस्तानचे एजंट पाळून बसली आहे त्यांनाही डॉलर्समध्ये पैसे दिले जातात. आणि हा सर्व पैशांचा खेळ चालतो ड्रग्सद्वारे. The purpose of the check is drugs, cannabis and opium, known around these parts for centuries, but now superseded by the manufacture of heroin. मेडिसिन कंपनी थी मुर्दा मेडिसिन खर्चाऊं और 10 पाकिस्तान के मुख्तलिफ शहरों के खर्चाऊं, कराची, लाहौर, पिंडई, नौरम शहरों की जूँ और पाकिस्तान के अलावा बाहर मुल्कों के हम चाइना शुआ, अमेरिका शुआ, इराक, ईरान वगैरह वगैरह. या ड्रग माफियात ISI, अमेरिका, युरोप, रशिया व मोठमोठ्या देशांमध्ये पाय जमवून बसली आहे. यात मेक्सिकन गँग्स, अफगाणी सरदार, तालिबान त्यांची मदत कशी करतात, पुढे हा पैसा दहशतवादी हल्ल्यांसाठी कसा वापरला जातो, ड्रग्समधून कमावलेला काळा पैसा वाईट करण्यासाठी दाऊद इब्राहिम व बॉलिवूडची कशी मदत घेतली जाते, अमेरिकेला इतक्या वर्षांपासून पाकिस्तानने कसं मूर्ख बनवलंय, या सर्वांविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे. वेलकम टू द वर्ल्ड ऑफ ड्रग्स, मनी लॉन्ड्रिंग, टेररिज्म एंड सिनेमा. आप देख सकते हैं कि लियारी की सूरत हाल कुछ नहीं पता चलता, किसी भी वक्त कुछ भी हो जाता है. Just go into Baloch's house because they know where he lives. The police want him so bad. Why don't they just drive in and get him? Police gets money from him. They're involved in the drugs trade. They're doing human trafficking, kidnapping, gun running, smuggling antiquities out of the country. Then, where foreign-made guns are copied and sold for less than a smartphone. थमा दिया, कहा कि भाई आपसे बात करेंगे. मैंने ना समझते समझा कोई फ़ैन होगा, बात की तो दाऊद साहब का फ़ोन था, उन्होंने मुझे फ़ोन किया. दीवार देखी आपने, उसमें एक आदमी मंदिर की सीढ़ी नहीं चढ़ता, लेकिन 786 कोई चूम के देता. We love each other. We are always close. Nothing is different. We are the same people. Remember that. And I love the Pakistan. When our forefathers they thought that we are different from the Hindus in every possible aspect of life. ये जंग जारी है, मोदी इंशाल्लाह हम ये जंग लड़ेंगे और इंशाल्लाह ये जंग हम कश्मीर में भी जीतेंगे. ये जंग इंशाल्लाह हैदराबाद, दक्कन में भी जीतेंगे. ये हर जगह जीतेंगे. पाकिस्तानी ड्रग माफियाच्या कथेची सुरुवात होते 1970च्या दशकात. पाकिस्तान 1971चं युद्ध हरलाय. भारताने पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेशला वेगळं केलं. त्यावेळी पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि सेनाप्रमुख याह्या खान होते. युद्धात पाकिस्तान हरल्यामुळे देशात त्यांच्या विरोधात खूप राग पसरला होता. लोक रस्त्यावर उतरले होते, त्यामुळे त्यांना 1971मध्येच पदाचा राजीनामा द्यावा लागतो. आणि या सर्व खेळाचे पहिले मास्टर माइंड जुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे राष्ट्रपती होतात. जुल्फिकार अली भुट्टो एक नहीं है, 2 जुल्फिकार अली भुट्टो है. एक जो यहाँ खड़ा है और दूसरे आप, हर एक आप में से. राष्ट्रपती होताच त्यांना एक गोष्ट कळाली होती की 1962 पासून जो न्यूक्लिअर बॉम्ब आपण बनवायचा प्रयत्न करतोय तो लवकरात लवकर आता बनवावा लागेल, कारण युद्धाच्या मैदानात भारतासमोर आपला टिकाव लागणं अशक्य.
पण तो बॉम्ब बनवण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टींची त्यांना गरज होती. एकतर देशाची पूर्ण कमांड त्यांच्याच हातात असायला हवी, कारण न्यूक्लिअर बॉम्ब जर तयार झाला तर भुट्टो देशातले सर्वात शक्तिशाली व्यक्ती होतील आणि त्यांच्यासमोर आपला टिकाव लागणार नाही असा विचार करणारे दुसरे ताकदवर सेनाप्रमुख, जनरल्स किंवा नेते संकट बनवून त्यांच्यासमोर उभे राहू नयेत यासाठी त्यांचा काटा काढणं अतिशय महत्त्वाचं होतं. यासाठी राष्ट्रपती होताच सर्वात पहिल्यांदा भुट्टोने याह्या खानला नजरकैदेत ठेवलं, ज्याने इतर लोकांमध्ये संदेश जाईल की याह्या खानपेक्षा मी जास्त ताकदवर आहे आणि देशाची कमांड आता माझ्या हातात आहे. या व्यतिरिक्त बॉम्ब बनवण्यासाठी दुसरी गोष्ट हवी होती, ती म्हणजे पैसा. कारण आत्ताच युद्ध लढल्यामुळे पाकिस्तानकडे पैसे नव्हते, म्हणून बाहेरून पैसे आणणं हा एकच पर्याय भुट्टोकडे शिल्लक होता. पण पाकिस्तान कुठल्याही देशाकडे जाऊन बॉम्ब बनवायचा आहे सांगून पैसे मागणं शक्य नव्हतं. अशा कामांसाठी हवाल्याद्वारे पैसे लॉन्डर करावे लागतात आणि हे जागतिक स्तरावर करू शकणारा हुशार व्यक्ती जुल्फिकार अली भुट्टो यांना हवा होता. त्यामुळे लगेच 20 जानेवारी 1972ला मुलतानमध्ये त्यांनी सर्व वैज्ञानिकांची एक बैठक बोलावली. त्या बैठकीत त्यांना वैज्ञानिकांच्या आत्मविश्वासावरून समजलं की पाकिस्तान बॉम्ब बनवू शकतो. समस्या होती ती फक्त पैशांची. त्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे तत्कालीन राज्यपाल गुलाम इशक खान यांना आपल्या टीममध्ये घेतलं. ते मूळचे ब्रिटिश काळातले IAS अधिकारी होते. त्यांनी जुल्फिकार अली भुट्टोला सांगितलं की आपल्याला एक आंतरराष्ट्रीय बँक बनवावी लागेल, ज्या तुम्ही दौरे करून इस्लामिक देशांकडून पैसे घेऊन या, जे आपण बॉम्ब बनवण्यात वापरू शकतो. पहिल्यांदा मग बँक बनवण्याची तयारी सुरू झाली, ज्यासाठी मूळ लखनौचा आगा हसन अबेदीला इशक खान भुट्टोकडे घेऊन आला. अबेदी पाकिस्तानमध्ये सुरुवातीला बँकर म्हणून काम करायचं. नंतर त्याने पाकिस्तानच्या सहगल परिवारासोबत स्वतःची युनायटेड बँक सुरू केली. पण त्यावेळीच्या बातम्यांनुसार असं सांगितलं जातं की अबेदीने सहगल यांनाच न तपासता खूप जास्त कर्ज दिलं व मोठा घोटाळा केला, ज्यामुळे पाकिस्तान सरकारने UBL बँकला ताब्यात घेऊन अबेदीला नजरकैदेत ठेवलं होतं. या अबेदीची आठवण बॉम्ब बनवताना गुलाम इशक खानला आली की ही व्यक्ती आपली मदत करू शकते. भुट्टोने लगेच अबेदीला बोलावलं आणि यांनी मिळून बँक ऑफ क्रेडिट अँड कॉमर्स इंटरनॅशनल म्हणजे BCCI या बँकेची सुरुवात केली. आता या बँकेचं नाव जरा नीट लक्षात ठेवा, कारण पुढे अमेरिकेचे राष्ट्रपती HW बुशसुद्धा या बँकेच्या जाळ्यात अडकणार आहेत आणि यामुळेच पाकिस्तानचे 6वे राष्ट्रपती व दुसरे सेनाप्रमुख जिया उल हकला मारलं सुद्धा जातं. The bomb is the great equalizer. Not negative. We are not in competition with India, but we love our freedom and we love our autonomy and we will not allow India to bully us. आता एकूण परिस्थिती अशी आहे की भुट्टोकडे अब्दुल कादिर खान हा न्यूक्लिअर वैज्ञानिक तयार आहे, जो युरोपमधून न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी सर्व सामग्री आणणार आहे व त्याच्या बदल्यात पैसे द्यायला BCCI बँकही तयार आहे. फक्त ते पैसे अजून बँकेत येणं शिल्लक आहे, ज्यासाठी भुट्टो गुलाम इशक खानला सोबत घेऊन अरब देशांच्या यात्रेवर निघतो. पण भुट्टोसाठी हे आश्चर्यचकित करणारं होतं की सौदीसारखे मोठे देशसुद्धा पाकिस्तानवर विश्वास ठेवायला तयार नव्हते, कारण ती बँक उद्या चालेल का नाही याबद्दल कोणच आश्वस्त नव्हतं. शेवटी खूप प्रयत्न केल्यावर 2 देश भुट्टोला मदत करायला तयार झाले. एक लिबियाचे तत्कालीन पंतप्रधान मुअम्मर गद्दाफी आणि UAEचे पहिले राष्ट्रपती जायद बिन सुलतान अल नयान. आणि अखेर लाहोरमध्ये प्रोजेक्ट 706 मे 1974ला सुरू झाला. या दरम्यान भुट्टो पाकिस्तानचे पंतप्रधानही झाले. पण ते म्हणतात ना की पाकिस्तानमध्ये जास्त काळ शांती टिकत नाही, आणि झालंही तसंच. 1976ला सेनाप्रमुख झालेले जिया उल हक भुट्टोला बाजूला करण्याचं नियोजन पद स्वीकार केल्यापासूनच तयार करत होते, जी संधी त्यांना 8 जानेवारी 1977ला मिळाली. जुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानसाठी बॉम्ब बनवत असले तरी लोकांमध्ये त्यांच्याप्रती राग दिवसेंदिवस वाढत चालला होता, कारण देशात गरिबी वाढत होती. He claims that 4 million opposition supporters will flood into the city. So we want to give him a proper dialogue, and we want to prove to you and to everybody else abroad and inside the country that he is the real rascal and not we.
To head off the demonstration, Mr. Bhutto has banned all meetings of more than 4 people in Rawalpindi. आणि पाकिस्तानमध्ये एक व्यक्ती पंतप्रधान तोपर्यंतच राहू शकतो जोपर्यंत सेनेचा हात त्याच्या डोक्यावर असेल व तो हात जियाउल हकने कधीच भुट्टोच्या डोक्यावरून गळ्यापर्यंत आणला होता. वरून निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी मिळून त्याच्या विरोधात पाकिस्तान राष्ट्रीय युती बनवली तरीही तो 1977च्या निवडणुकीत जिंकून आला आणि मग निवडणुकीत घोटाळा झाल्याचे आरोप लावत सर्व विरोधकांनी देशभरात हिंसा सुरू केली. आता हे सर्वांना माहिती होतं की कोणाच्या इशाऱ्यावर आंदोलन व हिंसा सुरू आहे. शेवटी भुट्टोने पुन्हा निवडणूक करवण्याचं वचन दिलं तरीही जियाउल हकने सत्तापालट घडवून आणत स्वतःला पाकिस्तानचा अनभिषिक्त राजा बनवलं व भुट्टोवर हत्येचे आरोप लावले आणि त्याला अटक केलं. मिस्टर भुट्टो की हुकूमत ख़त्म हो चुकी है. सारे मुल्क में मार्शल नाफिज कर दिया गया है. कौमी और सूबाई असम्बलियाँ तोड़ दी गई हैं. सूबाई गवर्नर और वजीर हटा दिए गए. पुढे ते आरोप कोर्टात सिद्धही झाले आणि ज्या व्यक्तीने पाकिस्तानच्या न्यूक्लिअर बॉम्बची आधारशिला ठेवली त्यालाच फाशीपर्यंत जियाउल हकने पोहोचवलं. Why should I waste my time here in the Security Council? I will not be a party to the ignominious surrender of part of my country. You can take your Security Council. Here you are. I am going. आणि इथून सुरुवात होते ड्रग कार्टेल ऑफ पाकिस्तानची. जियाउल हक राष्ट्रपती असताना 1979ला जगाचा इतिहास बदलणारी 2 अतिशय महत्त्वाच्या घटना घडल्या. एक इराणमध्ये क्रांती होऊन रोहतुल्ला खोमेनी सुप्रीम लीडर बनतो व इस्लामिक राज्य इराणमध्ये सुरू होतं. Khomeini was being helped down the steps of his chartered Air France jet to set foot on Iranian ground for the first time in 15 years. दुसरी घटना पाकिस्तानच्या शेजारी अफगाणिस्तानमध्ये घडते जेव्हा सोव्हिएत संघ अफगाणिस्तानमध्ये घुसतो आणि इथे एंट्री होते अमेरिका व H.W. बुश यांची, जे राष्ट्रपती होण्याअगोदर त्यावेळी CIAचे प्रमुख होते. त्यांनी सोव्हिएत संघाला अफगाणिस्तानच्या बाहेर काढून त्याचे तुकडे करण्याचं नियोजन बनवलं. त्यांचं म्हणणं होतं की व्हिएतनामच्या युद्धाचा हा बदला असेल, पण युद्धात न उतरता हा बदला घेणार कसा, तर जिहादी संघटना तयार करून सोव्हिएत संघाच्या विरोधात लढण्यासाठी पाठवून. पण हे जिहादी युद्धभूमीत जाण्याअगोदर यांना युद्धाचं प्रशिक्षण द्यायला हवं. युद्धाला पाठवायचं आहे तर शस्त्र द्यायला हवी, त्यासाठी पैसा हवा आणि ते आणणार कसं, कारण अमेरिकेला सोव्हिएतच्या विरोधात सरळ युद्धाच्या मैदानात यायचं नव्हतं. म्हणून त्याने पाकिस्तानला आपल्यासोबत घेतलं आणि बलुचिस्तानमध्ये अफगाणी पश्तून लोकांना CIAच्या सांगण्यावरून पाकिस्तान सेनेद्वारे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. अफगानिस्तान की सूरत हाल आज जैसा कि आपको सही मालूम होना चाहिए वो ये है कि पाकिस्तान अफगानिस्तान के अंदरूनी मामलात में दखल अंदाजी नहीं कर रहा है, बल्कि ये अफगानिस्तान के अपने लोग हैं, वहां के अपने बाशिंदे हैं, जिनका जिक्र मैंने अभी आपके खिदमत में किया, जो कि अपनी आजादी की जंग में लड़ने मरने मिटने के लिए तैयार. आणि यांना पैसे पुरवायला H.W. बुश यांनी BCCI बँकेचा मार्ग निवडला, कारण मनी लॉन्ड्रिंग करण्यात जगात त्यावेळी BCCIचा हात कोणीच पकडू शकत नव्हतं. स्वतः H.W. बुश व CIAचं सुद्धा खातं BCCI बँकेत होतं. मिलियन्स ऑफ डॉलर्स बुश यांनी अबेदीद्वारे लॉन्डर केले होते. पण याच वेळी एक मोठं संकट पाकिस्तान समोर येऊन उभं राहतं. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत 1973 पासूनच वरखाली होत होती, पण 1979 पर्यंत तेलाच्या किमतींमुळे अचानक बाजारात डिप येऊन जागतिक मंदी येते. सर्वजण BCCI बँकेतून पैसे काढत होते, डिपॉझिट येत नव्हते. त्यामुळे पाकिस्तानचे न्यूक्लिअर प्रोग्राम मध्येच अडकलं. या समस्येवर समाधान शोधण्यासाठी गुलाम इशक खान जियाउल हककडे जातो आणि याविषयी चर्चा करतो की न्यूक्लिअर प्रोग्राम चालू ठेवायचा असेल तर पैसे हवे आणि त्यासाठी नवीन पैशांचा स्रोत शोधावा लागेल. आता आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वात जास्त पैसा फक्त त्याच वस्तूंच्या व्यापारातून मिळतो ज्यांचा व्यापार करण्यावर जगातल्या सर्व देशांमध्ये बंदी असेल व त्या वस्तूची मागणी खूप जास्त आहे, ज्याने त्याची किंमतही तितकीच जास्त वाढेल. आणि अशा केवळ 2च वस्तू आहेत ज्यांचा व्यापार करण्यावर सामान्य व्यक्तीसाठी जगात बंदी आहे. पहिलं नार्कोटिक्स ड्रग्स आणि दुसरं हत्यारं
ज्यात बंदूक, मिसाईल्स अशा बऱ्याच गोष्टी येतात। आता पैशांसाठी पाकिस्तान ड्रग्समध्ये कसा घुसतो ही फार रोचक कथा आहे। पाकिस्तान सेनेचा एक कमांडर फजले हक अफगाणिस्तानच्या जवळ पेशावरमध्ये ऑन ड्युटी अधिकारी होता। त्याला माहिती होतं की अफगाणिस्तान अफूच्या शेतीचा बादशाह आहे। जगातली 90% अफू अफगाणिस्तानमध्ये तयार होते आणि अफूद्वारे मग हेरोईन। त्यांच्या सप्लाय लाईन्सपासून ते मोठमोठ्या अफगाणी ड्रग डीलर्ससोबत फजले हकची चांगली ओळख होती। तर याच फजले हकने सर्वात पहिल्यांदा अबेदीला आयडिया दिली की पाकिस्तानच्या बाजूला अफूची खान पडली आहे। सोव्हिएत अफगाणिस्तानमध्ये आणि त्यांच्या विरोधात लढण्यासाठी जिहादी आपणच पाठवतोय, म्हणजे अफगाणी आपल्या अधीन आहे, आपल्यासाठी रान मोकळं आहे व वरून आपल्याकडे BCCI सारखी बँकसुद्धा आहे जी ड्रगच्या काळ्या पैशाला वाईट करू शकते, जो पैसा पुढे आपण न्यूक्लिअर प्रोग्राममध्ये वापरू शकतो। ही योजना अबेदीने झियाला सांगितली व त्याला ती खूप आवडली। पण अफगाणिस्तानमध्ये घुसणं पाकिस्तानसाठी तितकंही सोपं नव्हतं, कारण तिथे अगोदरच एक ड्रग डॉन त्याचं साम्राज्य बनवून बसला होता, ज्याचं नाव बशीर नूरजाई होतं। याला पाब्लो एस्कोबार ऑफ मिडल ईस्टसुद्धा म्हणतात, ज्याने खऱ्या अर्थाने अफगाणिस्तानला अफूचा राजा बनवलं होतं। कारण त्या अगोदर अफूची शेती जास्त करून कोलंबिया व गोल्डन ट्रायंगलमध्येच व्हायची, पण तिथल्या गँग्सला बाजूला करून आंतरराष्ट्रीय मार्केटवर नूरजाईने आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं। आणि या ड्रगच्या धंद्यात एक नियम आहे की एकदा का तुम्ही आपले पाय मार्केटमध्ये रोवले की पैसा तुमच्याकडे येणारच। या धंद्यात मार्जिन किती मिळतं याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो। समजा 1 हेक्टर शेत जमिनीत गहू आणि दुसऱ्या 1 हेक्टरमध्ये अफू लावली, तर गव्हाचे तुम्हाला मिळते $266 व अफूचे मिळतील $46,662। आणि हे मी फक्त अफूविषयी बोलतोय। यातून हिरोईन तयार करून त्याला जर अमेरिका, युरोपमध्ये पाठवलं तर बेहिशोब पैसा माफियाकडे येतो। काही मीडिया रिपोर्ट सांगतात की नूरजाईकडे तब्बल $80 मिलियन म्हणजे आजचे 664 कोटी रुपये कॅश त्यावेळी होते, कारण हिरोईनचं पूर्ण मार्केट त्याच्याच हातात होतं। आणि हिरोईन कोकेन नंतर सर्वात महाग ड्रग आहे। एकूण 4 प्रकारचे ड्रग्स मिळतात: कोकेन, हिरोईन, चायना व्हाईट आणि क्रिस्टल मेथ। या क्रिस्टल मेथचं नाव जरा नीट आठवणीत ठेवा, कारण पुढे याच्यामुळेच मोठं कांड होणार आहे, ज्याचं कनेक्शन ऋग्वेदमध्ये नमूद केलेल्या सोमरसशी सुद्धा लागतं। 70 to 80% of a yearly $4 billion revenue stream is a staggering amount of money. The average per capita income in Afghanistan is under $400 a year. Few legal jobs can match the money earned in the drug trade. या 4 ड्रग्सपैकी कोकेन जे ते कोकाच्या पानांपासून बनतं, जे फक्त कोलंबिया व इतर 2 ते 3 देशांमध्ये मिळतं, ज्यामुळे कोकेनची किंमत खूप जास्त असते। आणि कोकेन सैनिक घेत नाहीत, कारण कोकेन घेतल्यावर माणूस जास्त हिंसक होतो। अचानक शरीरात ऊर्जेचा संचार झाल्यासारखं वाटतं। पण सैनिकांना अगोदरच युद्धाची चिंता असते। अनेक वर्षांपासून ते घरापासून लांब आहे, कुटुंबाची आठवण येते, चिंता होते, जी दूर करण्यासाठी हिरोईन जास्त वापरली जाते, जी व्यक्तीला पूर्णपणे शांत करते। हिरोईन घेतल्यावर माणूस सुन्न पडतो आणि यामुळेच याची मागणी कोकेनपेक्षा जास्त आहे। Chasing a high that's ever harder to reach. With 13? I was 13 when I first tried it. I didn't do alcohol. I didn't smoke marijuana. Try to just numb it with this dope, but it's just hard, man. त्याचा फायदा नूरजाईसारखे ड्रग माफिया उचलतात आणि यांच्या परवानगीशिवाय पाकिस्तानचं ड्रग धंद्यात पाय सुद्धा ठेवणं अशक्य होतं। पण यात पाकिस्तानी पंजाबी सुद्धा तेवढेच हुशार होते। त्यांना माहिती होतं की नूरजाईकडे ड्रग्सचं नेटवर्क आहे, पैसाही आहे, पण तो काळा पैसा वाईट करण्यासाठी यंत्रणा नाही आहे, जी पाकिस्तानने पूर्ण जगासाठी BCCI बँकेच्या रूपात खोलून ठेवली होती। आणि हीच ऑफर पाकिस्तानने नूरजाईला सुद्धा दिली, जी त्याला खूप आवडली। कारण एकतर पाकिस्तान धंद्यात येणार म्हणजे तो ड्रग्सचं सप्लाय अमेरिका आणि सोव्हिएत या दोघांपासून सुरक्षित ठेवणार व डायरेक्ट कराची बंदराची ॲक्सेस सुद्धा आपल्याला मिळेल। म्हणून सुरक्षेसाठी तरी आपण पाकिस्तानला धंद्यात एंट्री देऊ शकतो, हा विचार नूरजाईच्या डोक्यात होता।
दोघांमध्ये सेटलमेंट होताच फजले हक ISI साठी अफगाणिस्तानमध्ये तब्बल 200 रिफायनरी सुरू करतो. आता पाकिस्तान मार्केटमध्ये तर घुसला, पण त्यांचं नियोजन पूर्ण मार्केटवर कब्जा करण्याचं होतं. ज्यासाठी ISI विचार करते की हिरोईनच्या धंद्यात जे अगोदरच नुरजाईसारखे मोठे ड्रग डीलर्स आहेत, जसे कोलंबियन मॅक्सिकन गँग्स, तर त्यांच्याशी कनेक्शन बनवून त्यांचे पैसे BCCI द्वारे लॉन्डर करण्याचं काम सुरू करावं. ज्यासाठी त्यांनी एक सरकारी अधिकारी अमेरिकेत पाकिस्तानी राजदूतासोबत नेमला, ज्याचं काम फक्त हेच होतं की जगातल्या ड्रग माफिया डॉनशी संपर्क साधून त्यांना BCCIशी जोडणं. या कामानंतर BCCI इतकी मोठी बँक झाली की जगातला कुठलाच राजनेता किंवा डॉन असा नसेल ज्याला बेनामी पैसा गोरा करायचा आहे आणि त्याचं खातं या बँकेत नाहीये. Said to have become the financial institution of choice for some of the world's most unsavory characters. Among the bank's reported customers, dictators looting their national treasuries, Ferdinand Marcos of the Philippines, Panama's Manuel Noriega, Iraq's Saddam Hussein. Terrorists, too, were courted. Abu Nidal is said to have done business in the London branches of BCCI, using accounts there to fund attacks on Western targets. The third possibility is that the various governments who had supervisory authority were told by their various intelligence services that various things had been done by the bank for the services and to please be nice to them. In effect, the bank had bought the loyalty or support of various intelligence services by helping them. Despite what he knew, as Chancellor of the Exchequer, he did nothing to warn innocent people of the trap into which they were moving, of a bank that was near bankruptcy, a bank that was giving unsecured loan, a bank that wasn't fit to trade, and he let the bank trade. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण BCCI बँकेची शाखा पाब्लो इस्कोबारच्या गावात सुद्धा होती. त्याचा सगळा पैसा BCCI कडे होता आणि त्यांच्या या पैशांचा वापर पाकिस्तानमध्ये जियाउल हक बॉम्ब बनवण्यासाठी करत होता. म्हणजे थोडक्यात ISIचा गेम समजून घ्या की ते कसे अमेरिकेकडून पैसे घेऊन अमेरिकेलाच मूर्ख बनवत होते. जिहादींना प्रशिक्षण देण्याच्या नावावर बिलियन्स ऑफ डॉलर्स CIA पाकिस्तानला देत होते आणि हिरोईन तयार करून ते पाठवतायत कुठे? त्या अमेरिकेत. म्हणजे अमेरिकेची युवा पिढी ड्रग्सची शिकार होते पाकिस्तानमुळे. यासोबतच अमेरिकन सरकारच्या हिटलिस्टवर असलेल्या मॅक्सिकन ड्रग माफियाचे पैसे देखील पाकिस्तान वाईट करतोय व याद्वारे त्यांना अजून शक्तिशाली बनवतोय. पण CIAला त्यावेळी वाटत होतं की आम्ही सोव्हिएत संघाला हरवतोय व यात पाकिस्तान आमची मदत करतोय. एवढा बेकार गेम इतिहासात अमेरिकेसोबत फक्त पाकिस्ताननेच एकदा नाही तर दोनदा करून दाखवलं. दुसऱ्यांदा तेव्हा जेव्हा अमेरिका ओसामासाठी अफगाणिस्तानमध्ये येते, ज्याविषयी मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. आणि इथेच क्रिस्टल मेचचीही कथा लपलेली. थोडक्यात सोव्हिएत अफगाण युद्धादरम्यान पाकिस्तानची सेना, ISIचे अधिकारी व पंजाबी मुसलमान पैशांमध्ये नाचत होते. भारतापेक्षा जास्त श्रीमंती त्यावेळी पाकिस्तानमध्ये होती आणि त्यामागचं कारण होतं मनी लॉन्डरिंग आणि हिरोईन. पण जसं मी सुरुवातीला सांगितलं की जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की पाकिस्तानमध्ये सर्व काही चांगलं चाललंय, त्याच वेळी काहीतरी मोठा धमाका होतो आणि झालंही तसंच. HW बुश यांना रिपब्लिक पक्षाकडून अध्यक्षपदासाठी तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. पण निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या अगोदर त्यांची इच्छा होती की CIAचा प्रमुख असताना पाकिस्तानमध्ये त्यांनी जे कांड BCCI बँकेद्वारे केले ते साफ व्हावे, जेणेकरून मीडियाला बुश यांच्या विरोधात बोलायला काहीच सापडू नये आणि अगदी सोप्या पद्धतीने त्यांना राष्ट्रपती होता यावं. Ourselves and for future generations a new when we are successful and we will be. पण आता असं घडण्यासाठी CIAच्या इतिहासानुसार जियाउल हकचं मरण आणि BCCI बँकेचं बंद होणं आवश्यक होतं व या व्यतिरिक्त दुसरा पर्याय HW बुश यांच्याकडे नव्हता. ज्यासाठी त्यांनी गुलाम इशक खानची मदत घेतली, जो या खेळात भुट्टो असल्यापासून हजर होता, ज्याने मुळात न्यूक्लिअर बॉम्ब, BCCI बँक आणि ड्रग माफियाची योजना बनवण्यात भुट्टो व जियाला मदत केली होती. पण आता या सेवकाच्याही मनात जियाला मारून राष्ट्रपती होण्याची इच्छा उत्पन्न झाली होती, कारण ड्रग्सचं साम्राज्य त्याला आपल्या अधीन पाहिजे होतं.
ही माहिती अत्यंत शॉकिंग आहे की ज्या 18 ऑगस्ट 1988ला रिपब्लिक पक्षाकडून बुश यांची उमेदवारी घोषित झाली त्याच्या एक दिवसाआधी म्हणजे 17 ऑगस्ट 1988ला जियाउल हकचं विमान क्रॅश होतं आणि त्याची त्यात मृत्यू होते. अब तक आप साहब ने ये अंदोहनाक खबर सुन ली होगी कि सदर मुमलिकत जनरल मोहम्मद जियाउल हक साहब का आज से पहर हवाई हादसे में इंतकाल हो गया. इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन. यानंतर गुलाम इशक खान पाकिस्तानचा राष्ट्रपती होतो. पण H.W. बुश फक्त एवढ्यावर थांबले नाहीत तर गुलामला त्याने राष्ट्रपती केलं, पण त्याच्यासाठी सुद्धा काही योजना बुश यांच्याकडे होत्या. 1989 मध्ये सोव्हिएतने अफगाणिस्तानमधून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला, ज्याचा पाकिस्तानला खूप मोठा फटका बसणार होता. कारण CIA द्वारे जे बिलियन्स डॉलर्स पैसे जिहादी तयार करण्यासाठी पाकिस्तानला मिळत होते ते आता बंद होणार होते आणि या पैशांची शॉर्टेज भरून काढण्यासाठी ड्रग मार्केटमध्ये त्यांना अजून ताकदीने घुसावं लागणार होतं व त्यासाठी BCCI बँकेची गुलाम खानला आवश्यकता होती. पण बुश यांनी BCCI बँकेवर अमेरिकेत म्हणजे मुख्य मनी लॉन्डरिंगच्या मार्केटमध्येच कोर्टाद्वारे बंदी आणली. The Customs Service very much wanted indictments not only of low-level BCCI officers, but of some of its higher-level management officers. They also wanted the bank itself indicted. आणि यासोबतच आगा अबेदीला कोर्टाने दोषी मानत त्याला अमेरिकेच्या हवाले करण्याचे आदेश पाकिस्तानला दिले. पण पाकिस्तानी सरकारने अबेदीला अमेरिकेच्या हाती सोपवण्यास साफ नकार दिला. अमेरिकेनंतर एक एक करून बाकी देशांमध्ये सुद्धा BCCIच्या शाखा बंद व्हायला लागले व अखेर 1993ला BCCI बँक पूर्णपणे पाकिस्तानमध्ये सुद्धा बंद पडली. ज्यांचे बँकेत खाते होते त्यांचे पैसे ISIचे झाले, कारण जेवढे पैसे होते ते सगळे 2 नंबरच्या धंद्याचे होते. त्यामुळे कोणी काही बोलूच शकत नव्हतं की एवढे पैसे आम्ही BCCI बँकेत ठेवले होते. पण गुलाम इशक खानला हे आधीच माहिती होतं की हे लवकरच आपल्यासोबत होणार आहे, कारण याच कामासाठी तर त्याला बुश यांनी राष्ट्रपती बनवलं होतं. पण गुलाम खान सुद्धा मूर्ख नव्हता. त्यानेही अमेरिकन्सला पुन्हा मूर्ख बनवण्यासाठी BCCIचा एक बॅकअप आधीच तयार करून ठेवला होता, जो त्यांचा काळा पैसा वाईट करण्यासाठी पुढे उपयोगात आणण्यात आला. आणि या कामासाठी 2 व्यक्तींना त्याने उभं केलं, जे मनी लॉन्डरिंगसोबत जिहादी नेटवर्कला सुद्धा आधार देतील. यापैकी पहिले धुरंधर चित्रपटात दाखवलेले खनानी बंधू आणि दुसरा दाऊद इब्राहिम. मी ज्या घटना आता तुम्हाला सांगणार आहे त्यांच्या मागचं मोठं कनेक्शन समजून घेण्यासाठी यांच्या तारखा जरा लक्षपूर्वक ऐका. गुलाम इशक खान 1993च्या मुंबई ब्लास्टपर्यंत पाकिस्तानचा राष्ट्रपती राहतो. या वर्षांमध्ये तो H.W. बुश यांच्यावरचे डाग पुसण्यासाठी जियाउल हक, अबेदी आणि BCCI यांना पूर्णपणे साफ करून टाकतो. पण त्याच वेळी ड्रग नेटवर्कला अजून मजबूत करत 1992ला खनानी बंधूंद्वारे खनानी अँड कालिया इंटरनॅशनल ही मनी एक्सचेंज कंपनी सुरू करतो, जी सेम BCCI बँकेचं काम करेल. आणि यासोबतच भारतात घुसण्यासाठी दाऊद इब्राहिमचा तो उपयोग करतो. पण या सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न आपल्यासमोर येतो की पाकिस्तानच्या सैन्याला व ISIला मुंबईमधल्या एका साध्या गँगस्टरची काय गरज पडली. तर त्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. त्यातलं पहिलं, दाऊद युवा असल्यापासून सोनं, दारू, ड्रग्स अशा वस्तूंची तस्करी करायचं. मुंबईत तस्करी कोणत्या मार्गाने चालते, कुठे, कधी आणि कोणाच्या मार्फत आपण माल पोचवू शकतो याचं पूर्ण नेटवर्क त्याच्याकडे आहे. दुसरं कारण, मनी लॉन्डरिंग आणि नरेटिव्ह बनवण्याची मशीन बॉलीवुड व मीडियावर दाऊदची जरब. कि मैं दुबई उतरा एक शो के लिए जिसमें R.D. बर्मन, आशा भोसले जी थी. तो एयरपोर्ट पे मुझे किसी ने एक फ़ोन थमा दिया, कहा कि भाई आपसे बात करेंगे. मैंने ना समझते समझा कोई फ़ैन होगा, बात की तो दाऊद साहब का फ़ोन था, उन्होंने मुझे फ़ोन किया. और हाल में क्लाशनिकोव है. पता ही चला कि वहाँ सब लोग ऐसे नहीं होते. मेरे लिए ये बात आप यकीन जाने बड़े पुरमसरत. लोकांना माहिती नाही आहे, पण बॉलिवूड काळ्या पैशाला सफेद करण्याची एक जादुई मशीन आहे. अगदी सुरुवातीपासून बॉलिवूड कधीच एक इंडस्ट्री नव्हती. इथे चित्रपट बनवण्यासाठी बँका, निर्देशक व निर्मात्यांना कर्ज देत नव्हत्या. सिनेमा बनवायचा असेल तर मोठे व्यापारी पैसे लावायला तयार व्हायचे, पण त्यांना पैशाच्या बदल्यात
गॅरंटीड फायदा हवा असायचा. त्यामुळे सोप्या पद्धतीने पैसे मिळवण्याचा बॉलिवूडवाल्यांकडे एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे माफिया. गँगस्टर्स पैसे कमावतात, पण तो पैसा हवाल्याद्वारे वाईट करण्यासाठी त्यांना एक अशी इंडस्ट्री हवी असते ज्यात सरकारला त्यांना पकडता येऊ नये, आणि तशी इंडस्ट्री बॉलिवूड आहे. उदाहरणार्थ इथे 40 कोटींमध्ये चित्रपट बनवून बजेट 100 कोटी सांगितलं तरी सरकार तुम्हाला प्रश्न विचारू शकत नाही, कारण हे क्रिएटिव्ह काम आहे. चित्रपट बनवताना कोणाला किती पैसे दिले याबद्दल कोणीच प्रश्न विचारू शकत नाही. समजा एखादा नट आहे, निर्माता उद्या सांगेल की याने कामासाठी 50 कोटी घेतले, मग त्याने 50 कोटीच का घेतले याबद्दल तुम्ही काहीच करू शकत नाही. सिनेमा रिलीज झाल्यावर चित्रपटगृहांमध्ये कॉर्पोरेट बुकिंग करून खोटी कमाई दाखवली जाते. ज्या चित्रपट जर चुकून खरंच चांगला निघाला आणि हिट झाला तर माफियाचा अनेक पटीने फायदा होणार, व समजा सिनेमा फ्लॉप झाला तरीही त्यांनी पैसे तर वाईट केलेच ना. म्हणजे दोन्ही बाजूंनी बॉलिवूड आणि माफिया या दोघांचा फायदा. आणि या बॉलिवूडला नरेटिव्ह सेट करण्यासाठी सुद्धा उपयोगात आणलं जाऊ शकतं हे ISIला कळालं होतं. सिनेमा लोकांचं डोकं, विचार करण्याची दिशा नियंत्रित करण्याचं खूप चांगलं साधन आहे. तसं तामिळनाडूचं तर अख्खं राजकारण चित्रपटसृष्टीवर टिकलेलं, आणि ISIला सुद्धा असंच दहशतवाद्यांना कव्हर देण्यासाठी बॉलिवूडची आवश्यकता होती. तो क्यों बोला आपने एंटी पाकिस्तान? आप पाकिस्तान एंटी इन द सेंस कि आप टेररिज्म की बात कर रहे हैं, तो आप समझती हैं टेररिज्म रिप्रेजेंट्स पाकिस्तान? नो पाकिस्तान की हमने बात की है कि इसमें जितने भी टेररिस्ट दिखा वो पाकिस्तानी, चाहे हाफिज सईद को हम नहीं, तो मैं आपसे वही सवाल पूछ रहा हूँ. तो आपके जहन में टेररिस्ट इज इक्वल टू पाकिस्तान, या पाकिस्तान में और भी बाशिंदे रहते हैं? ज्यात दाऊद मनी लॉन्ड्रिंग सोबतच बॉलिवूडला नियंत्रित करण्यासाठी गुलाम इशक खानला पाहिजे होता. तसं दाऊद व ISIचे 90च्या पूर्वीपासून जुने संबंध होते, पण या संबंधांमध्ये ड्रग्सचं फॅक्टर 1986ला येतं, जेव्हा दाऊद भारतातून दुबईला पळून जातो. त्यावेळीच ISIच्या टॉप अधिकाऱ्यांसोबत त्याची पहिल्यांदा बैठक होते आणि हिरोईनच्या धंद्यात येण्याची त्याला पाकिस्तानी ऑफर देतात. दाऊदचे डोळे ती ऑफर पाहून चमकतात, कारण त्याने आजपर्यंत फक्त मुंबईत सोन्याची तस्करी केली होती. जास्तीत जास्त मुंबईचा डॉन होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण इथे ISI त्याला ना भूतो ना भविष्य असा आंतरराष्ट्रीय डॉन होण्याची संधी देत होती, जी त्याने स्वीकारली. आणि हळूच त्या दरम्यान ISIवाल्यांनी त्याच्याकडे जिहादमध्ये सुद्धा साथ देण्याची मागणी केली. म्हणजे दाऊदचं जे नेटवर्क भारतात आहे त्याद्वारे दहशतवाद्यांना हत्यारं पोचवणं असेल, दहशतवादी घटना ज्या ठिकाणी घडवायची आहे त्याची रेखी करणं असेल, ही सर्व कामं दाऊदच्या माणसांद्वारे करवण्याची सुरुवात झाली. दाऊदचा खास छोटा राजननेच 1993च्या मुंबई ब्लास्टसाठी पूर्व तयारी केली होती, आणि त्यात लागणारे पैसे खनानी बंधूंनी त्यांना दिले होते. The main suspect, Yaqub Memon and Ismail Memon alias Tiger. 33-year-old Ismail Memon is a known smuggler. Yaqub Memon is an associate of a notorious Karachi-based smuggler Chota Shakil, who reportedly works for Dawood Ibrahim. Before the actual blast, they had pre-arranged the whole thing, that they would not be here when the blasts take place. Talk everywhere, at least 1 to 3 months this talk exchange will not start. But we accepted the challenge. Whatever their requirement we fulfill in practically 24 hours. म्हणजे थोडक्यात गुलाम खानने ड्रग्स, मनी लॉन्ड्रिंग आणि जिहाद यांना एकमेकांशी घट्ट जोडलं. दाऊद मुंबईत बॉम्बलास्ट झाल्यानंतर दुबईतून कराचीमध्ये गेला, आणि तिथूनच त्याने आंतरराष्ट्रीय ड्रग मार्केटसोबतच पैसा वाईट करण्यासाठी हॉटेल्स आणि इतर अनेक धंदे सुरू केले. सोव्हिएत अफगाणिस्तानमधून गेल्यामुळे जे जिहादी बेरोजगार झाले होते त्यांना खनानी बंधूंनी काश्मीरमध्ये कामाला लावलं. म्हणूनच या दरम्यान काश्मीरमध्ये दहशतवाद चरमसीमा गाठतो आणि काश्मीरी पंडितांना काश्मीर सोडावं लागतं. जब हम अपना सामान लेकर आने लगे तो वो बोलते इधर की कमाई इधर ही रहेगी, तुम खाली आ जाओ.
हम खाली हाथ 3 कपड़े में आए वापस। वहाँ के ऐसे से है कि जो भी भारत का नाम ले लेगा उसके लिए वहाँ गोली है। तो क्या हमेशा इशफाक मजीद वानी का ऑर्डर होता तब करते थे या अपनी मर्जी से भी कर सकते थे? नहीं, अपनी मर्जी से मैं किसी को नहीं मारता था, ऊपर से ऑर्डर मिलता था, लीडर ऑर्डर देते थे कि अच्छा, ऑर्डर दे किसी को मार दो, आप मार देते थे? हाँ जी, चाहे वो कोई भी हो? कोई भी हो। अगर वो कहता कि अपने सगे भाई को जान से मार डालो? जी, मैं तो मार देता। अगर वो कहता अपनी माँ को जान से मार डालो? मैं तो मार देता। भारतात ज्या ज्या दहशतवादी घटना घडत होत्या त्यामागचं मूळ कारण ड्रग्समधून येणारा पैसा होता आणि पाकिस्तानची ही पैशांची खाण लवकरच अनेक पटीने वाढणार होती, कारण इतिहास बदलणारी अजून 2 घटना या भागात घडणार होत्या. पहिली, ओसामा बिन लादेन अमेरिकेत दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होता. What are those people going to do? All the elevators are blocked down. जेव्हा हल्ला होतो त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती H.W. बुश यांचे सुपुत्र जॉर्ज बुश हे अफगाणिस्तानमध्ये घुसण्याचा निर्णय घेतात. On my orders, the United States military has begun strikes against Al-Qaeda terrorist training camps and military installations of the Taliban regime in Afghanistan. त्यावेळी ओसामा बिन लादेनला पकडणं हे एकमात्र लक्ष CIAचं होतं. त्यासाठी पाकिस्तानची मदत अमेरिकेला गरजेची होती, कारण अफगाणिस्तान अमेरिकन सेनेसाठी नवीन भूभाग होता. वरून तिथले डोंगर दऱ्या पार करणं, त्यात ओसामाला शोधणं अमेरिकेसाठी जवळजवळ अशक्य होतं. त्यासाठी तिथला माणूस म्हणजे पाकिस्तान आपल्या बाजूला असणं अमेरिकेसाठी आवश्यक होतं, आणि पाकिस्तान फक्त त्यांच्याच बाजूला असतो ज्यांच्याकडून त्याला पैसे मिळत असतात. अमेरिका ते पैसे देण्यासाठीही पाकिस्तानला तयार होते, पण पाकिस्तानची यात एकच अडचण होती. त्यांना माहिती होतं की अमेरिका जर अफगाणिस्तानमध्ये पाय रोवून बसला तर दुसरं आक्रमण नक्कीच ते ड्रग रॅकेटवर करणार, कारण ते ड्रग शेवटी अमेरिकेतच जात होते व त्यांनाच नुकसान पोचवत होते. त्यासाठी अमेरिकेला युद्धात गुंतवून अफगाणींच्या बाजूने लढण्यासाठी तालिबानला मदत करणं ISIचं मिशन होतं. The ISI literally established some of these organizations with our money, by the way, back in the days of the Mujahideen fighting against the Soviet invasion of Afghanistan. And so those links were very strong, and some of them, I think, unquestionably do remain to this day. आणि दुसरी महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे क्रिस्टल मेथ. हा ड्रग सर्वात पहिल्यांदा अमेरिकेनेच बनवला होता. इन्स्टंट एनर्जीसाठी याला पूर्वी वापरलं जायचं, पण नंतर सरकारला कळालं की या ड्रगची लोकांना लत लागते, ब्रेन डॅमेज होण्यापर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे यावर 90च्या दशकात बंदी घालण्यात आली होती, ज्याचा फॉर्म्युला पुढे मेक्सिकन गँग्सने मिळवला आणि त्यांच्यासाठी ही लॉटरी होती. कारण मेथ बनवण्यासाठी हिरोईन व कोकेनसारखं कोणत्याही नैसर्गिक पदार्थाची गरज नव्हती. हे 100% केमिकलने तयार होणारं ड्रग होतं, ज्याला कोणीही लॅबमध्ये बसून 12ही महिने तयार करू शकतं. पण जेव्हा मेक्सिकन माफियाने लोकांवर याचा प्रयोग करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लोक क्रिस्टल मेथमुळे डिप्रेशनमध्ये चालले. काही लोकांचं मानसिक संतुलनसुद्धा बिघडत आहे, ज्यामुळे ते पुन्हा ड्रग्स विकत घ्यायला येत नाही आहेत. आणि या धंद्यात रेग्युलर कस्टमर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जो नेटवर्क एक ड्रग रॅकेट वर्षानुवर्ष काम करून तयार करतात. I was making 7 ships in 1 year. The car with the drug inside is minimum 1 million. Usually the garages, they know which car is the best. From every delivery, I was making 20,000 euros in cash, only cash. ज्यामुळे तात्पुरतं मेक्सिकन माफियाने क्रिस्टल मेथचा आयडिया बाजूला ठेवला. पण पुढे याच क्रिस्टल मेथमुळे मेक्सिकन आणि पाकिस्तानी ISI सेना व राजकारण्यांची लॉटरी लागणार होती. त्यावेळी मेक्सिकोत एक खूप मोठा गँगस्टर होता, एल चापो, ज्याला दुसरा पाब्लो एस्कोबारही म्हटलं जातं. त्याच्या नजरेत खनानी बंधूंची कंपनी एक दिवशी येते. त्यालाही आपले काळे पैसे वाईट करायचे होते, पण त्याच्या हातात कोणत्याही देशाची सरकार नव्हती.
ज्यामुळे पाकिस्तानद्वारे पैसे फिरवणं त्याला फायद्याचं वाटलं. त्यासाठी त्याची काही माणसं अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी गँगस्टर्सला भेटण्यासाठी गेले. तिथे गेल्यावर अफगाणिस्तानच्या जुन्या लोकांकडून त्यांना एका विशेष व अतिशय प्राचीन वनस्पतीविषयी माहिती मिळते, ज्याची शेती होत नाही, तर अफगाणिस्तानच्या डोंगरांमध्ये कुठेही ती वनस्पती उगवते. ती वनस्पती होती एफेड्रा. या वनस्पतीबद्दल तपासणी केल्यावर त्यांच्या लक्षात येतं की जो मेथाफॅटामाइन क्रिस्टल मेथ बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा केमिकल आहे, तो एफेड्रा वनस्पतीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आणि या वनस्पतीचा वापर करून जर मेथ बनवली तर त्याद्वारे पूर्वीप्रमाणे ब्रेन डॅमेज होण्याचं संकटही राहत नाही. वरून ही वनस्पती डोंगराळ भागात असल्यामुळे जगातली कुठलीच सरकार याला नष्टसुद्धा करू शकत नाही, कारण कोका व अफूची शेती सपाट जमिनीवर होते, जे तुम्ही सॅटेलाईटद्वारे ट्रॅक करून नष्ट करू शकता. पण जी वनस्पती मोठ्या झाडांच्या सावलीत उगवते त्याला कसं नष्ट करणार? यासोबतच क्रिस्टल मेथमध्ये प्रॉफिट मार्जिनसुद्धा कोकेन व इतर ड्रगच्या तुलनेत 40 ते 50% जास्त मिळतं. सोप्या भाषेत समजवण्यासाठी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. 1 मेट्रिक टन एफेड्राद्वारे बनवलेली क्रिस्टल मेथ लोकल मार्केटमध्ये $3,20,000 विकली जाते. पण तीच मेथ जर अमेरिका, युरोपमध्ये तस्करी करून विकली गेली तर त्याची किंमत थेट पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थे एवढी होते, म्हणजे $40 बिलियन इतकी. यावरून तुम्हाला समजेल की क्रिस्टल मेथचं किती मोठं मार्केट मॅक्सिकन गँगच्या हाती लागलं होतं, ज्याचा फायदा पाकिस्तानला सुद्धा उद्या होणार होता. या कथेत पुढे जाण्याच्या अगोदर एफेड्रा वनस्पतीविषयी एक रोचक फॅक्ट तुम्हाला सांगतो. एफेड्रा मॅक्सिकन लोकांसाठी नवीन गोष्ट असली तरी ती आपल्यासाठी वैदिक काळापासून वापरात येणारी एक विशेष वनस्पती आहे. याचा प्राचीन काळात इतका जास्त वापर व्हायचा की वेदांमध्ये याविषयी पूर्ण एक चॅप्टर लिहिला गेला. त्या काळात या वनस्पतीला सोम म्हटलं जायचं. How obsessed with Soma they are in the Rig Veda. There's an entire book, the 9th book, is just dedicated to Soma. There's a god named Soma after this drink because they're that obsessed with it. It's like they're everything. श्वासोच्छवासाची समस्या दूर करण्यासाठी, युद्धादरम्यान शरीरात ऊर्जेसाठी व जास्त सेवन केलं तर डोकं शांत करण्यासाठी याचा उपयोग व्हायचा. चीनचे लोक याला मा हुआंग म्हणतात आणि आजही त्यांना आठवणीत आहे की सोम श्वासोच्छवासाची समस्या दूर करण्यासाठी उपयोगात येतो. त्यामुळेच कोविड दरम्यान तिथले आयुर्वेदिक गुरु लोकांना सोम व त्यासोबत अन्य जडीबुटी देत होते. यावरून हे सुद्धा सिद्ध होतं की पूर्वीच्या ऋषीमुनींना वनस्पतींविषयी किती गहन ज्ञान होतं, जे कोविडसारख्या महामारीत हजारो वर्षांनंतरही आज आपल्या कामाला येत आहे. You know, traditional Chinese medicine, they give you many different medicine and to keep in a package, and you need to boil it and you drink the water. But Ma Huang is just one of the ingredients. Yes. आता परत आपल्या विषयाकडे येऊयात. मेक्सिकन गँग्स आणि पाकिस्तानी माफिया व ISI यांच्या डील पक्की झाली की एफेड्रा प्लांट अफगाणिस्तानमधून तस्करी करून मेक्सिकोमध्ये पोचवायचं किंवा इथेच प्रयोगशाळा सुरू करून क्रिस्टल मेथ बनवून रॅकेटद्वारे युरोप, अमेरिकेमध्ये पाकिस्तानी पोचवतील व ती ड्रग लोकांपर्यंत पोचवण्याचं काम मॅक्सिकन गँग्सचं असेल. पण यात एक अडचण होती, ती म्हणजे अमेरिकन्सची. कारण अमेरिकेची सेना अफगाणिस्तानमध्ये युद्ध लढते आणि या दरम्यान माफियाला ड्रग घेऊन जाण्यासाठी सेफ पॅसेज ते का तयार करून देतील? पण जर हा माल पाकिस्तानी सेनेच्या लढाऊ विमानांद्वारे काढण्यात आला तर मात्र नक्कीच अमेरिका काही मिनिटांसाठी पाकिस्तानला सेफ पॅसेज तयार करून देईल. पण जॉर्ज बुश यांना ड्रगची भनक न लागता त्यांच्याकडून एक काम करून घेण्यासाठी तितकाच कपटी बुद्धीचा व्यक्ती पाकिस्तानच्या बाजूला असणं गरजेचं होतं, ज्यासाठी एक नवीन महत्त्वाच्या पात्राची या गेममध्ये एंट्री होते. ते म्हणजे परवेज मुशर्रफ. मुशर्रफकडे अमेरिकेसोबत डील करण्यासाठी काही अतिशय उपयुक्त हत्यारं त्यावेळी होती. एकतर पाकिस्तानने 1998ला न्यूक्लियर बॉम्ब तैयार किया होता. गुज़श्ता दिनों भारत ने जो एटमी तजुर्बात किए, आज हमने उसका हिसाब भी चुका दिया है और 5 कामयाब एटमी तजुर्बात किए हैं. म्हणजे आता पाकिस्तान एक ड्रग रॅकेट विथ न्यूक्लियर वेपन आहे.
त्यामुळे ड्रगविषयी अमेरिकेला कळालं जरी तरीही ते काहीच करू शकणार नाही. वरून अमेरिकी नेत्यांच्या काळ्या पैशांचा हिशोब खनानी बंधूंकडे होताच आणि सोबतच अमेरिकेला अजूनही ओसामा बिन लादेन सापडला नव्हता आणि त्याला शोधण्यासाठी त्यांना पाकिस्तानची गरज होती. ज्यामुळे पाकिस्तान अमेरिकेत ड्रग्ज पोचवतोय हे माहीत असूनही त्यावेळी पाकिस्तानकडे CIA द्वारे दुर्लक्षित करण्यात आलं. पण त्यांना हे माहिती नव्हतं की पाकिस्तान पुन्हा अमेरिकेला मूर्ख बनवतो. एकतर ज्या ओसामाला अमेरिका शोधते त्याला पाकिस्ताननेच आपल्या सेनेच्या बेसजवळ सुरक्षित लपवून ठेवलं होतं. This compound in Abbottabad that was almost 3 times the size of other compounds there. 18-foot walls on one side, 12-foot walls on another side. Clearly a compound that was very different from some of the others in that area. You can't tell me in a military complex where you had the Pakistani West Point, you had an intelligence unit located there, you had other military units located there, that they were not aware that something strange was going on at this compound. I find that difficult to believe. ज्याने अमेरिका अफगाणिस्तानमध्ये असाच व्यस्त राहो व CIA द्वारे मिळणारे पैसे पाकिस्तानी सेनेच्या खात्यात येत राहो. अमेरिका युद्धात व्यस्त असेल तर ते ड्रग्सवर कारवाई करणार नाहीत याचा आत्मविश्वास परवेज मुशर्रफला होता आणि यातून कमावलेल्या पैशातून तालिबानी जिहादी लोकांना उभं करण्याचं कामही खनानी बंधूंद्वारे परवेज मुशर्रफ करत होता. म्हणजे मी तुम्हाला या अगोदर 2 वेळा सांगितलं की शांती पाकिस्तानमध्ये शक्य नाहीच आहे आणि यावेळीचा धमाका पाकिस्तानला न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी पैसे देणाऱ्या लिबियाचे पंतप्रधान गदाफी यांनी फोडला. इराणमध्ये सद्दाम हुसेनच्या मृत्यूमुळे गदाफी यांना फार मोठा झटका बसला होता. त्यांना भीती वाटत होती की अब्दुल कादिर खान ज्याने पाकिस्तानसाठी न्यूक्लिअर बॉम्ब बनवलं त्याची मदत घेऊन आपण लिबियात जो बॉम्ब बनवतोय याविषयी जर CIA कळालं तर आपल्यासोबतही सद्दाम हुसेनसारखा व्यवहार केला जाईल. त्यामुळे 2004च्या आसपास गदाफीचा एक माणूस इंग्लंडच्या सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिसचा लंडनमध्ये जो हेडक्वार्टर आहे तिथे जाऊन या सर्व घटनांबद्दल माहिती देऊन टाकतो. ही माहिती इंग्लंडला मिळताच त्यांनी लगेच CIA फोन लावला आणि अमेरिकन सरकार लिबियामध्ये ॲक्टिव्ह झाले. ज्या ठिकाणी बॉम्ब बनवण्याचं काम सुरू होतं तिथे CIA पोचल्यावर त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की आपण हे काय पाहतोय. जवळजवळ 3 टन वजनाच्या फाईल्स, मोठे टँक्स आणि बॉम्ब बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व तिथे उपलब्ध होत्या. ही माहिती जेव्हा जॉर्ज बुश यांना देण्यात आली तेव्हा लिबियाद्वारे त्यांना सांगण्यात आलं की हे सर्व आम्हाला अब्दुल कादिर खानद्वारे मिळालं, ज्यावरून बुश यांना कळालं की यामागे मुशर्रफ आहे. पण अफगाणिस्तान युद्धामुळे त्याला लगेच मारणं बुश यांच्यासाठी शक्य नव्हतं. परंतु एकटाच पाकिस्तानचा सेनाप्रमुख व राष्ट्रपती होऊन बसला होता. म्हणजे सर्वात शक्तिशाली व्यक्ती पाकिस्तानमध्ये त्यावेळी तोच होता. पण लिबियाच्या घटनेने अमेरिकन सरकारची झोप उडवली होती. कारण त्यांना भीती होती की पाकिस्तान कोणालाही बॉम्ब देत सुटलाय आणि उद्या आम्ही किती लोकांसोबत एकाच वेळी डील करायचं. एकतर हे सगळे जबाबदार देशही नाही आहे. उद्या बॉम्ब दहशतवाद्यांच्या हातात गेला तर जगात काहीच उरणार नाही. म्हणून त्यांनी मुशर्रफला साफ सांगितलं की कमीत कमी अब्दुल कादिर खानवर गुन्हा सिद्ध करून त्याला नजरकैदेत ठेवा. ज्यामुळे मुशर्रफने अब्दुल कादिर खानला 2004मध्ये बॉम्बची टेक्नॉलॉजी लिबिया, इराण, नॉर्थ कोरिया आणि इतर देशांना लीक केल्याच्या आरोपात नजरकैदेत ठेवलं. Mr. Abdul Qadir Khan admitted that he sold nuclear secrets and he was pardoned and nobody intervened. The investigation has established that many of the reported activities did occur and that these were inevitably initiated at my behest. In my interviews with the concerned government officials, I was confronted with the evidence and the findings, and I have voluntarily admitted that much of it is true and accurate. लेकिन इसमें कोई दो राय नहीं होनी चाहिए कि पाकिस्तान आर्मी और ISI इसमें टोटली इन्वॉल्व हैं. उनके बिना AQ खान जो कर रहे थे वो नहीं हो सकता. हम पठान यूसुफजई हैं और हमारे खून में मिलावट नहीं है. हम लोग आज से 300 साल पहले हमारे आबा अजदाद भोपाल गए थे और आज तक हमारे खून में किसी किस्म की मिलावट नहीं है. अमेरिकेने खनानी बंधूंवरही कारवाई सुरू केली. त्यामुळे 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर
खनानी अँड कालिया इंटरनॅशनल मनी एक्सचेंज कंपनी ISI ला बंद करावी लागते. Pakistani national Altaf Hanani, a key financier for fugitive terrorist Dawood Ibrahim, kingpinned a flourishing money laundering network involving drug cartels and terror organizations like the Al-Qaeda, Hezbollah and even the Taliban. मुख्तलिफ शहर में खारानी ऐं कालिया ग्रुप जी ऑफिसनि ते पिणु छापा हणी संदसि मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे. आता पैसे फिरवण्याची जादुई मशीन बंद पडल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे वाईट करण्यासाठी मुशर्रफला तितक्याच मोठ्या व्यक्तीची गरज होती ज्याचं नेटवर्क जगभरात पसरलेलं असावं. आणि असा एकच गँगस्टर पाकिस्तानमध्ये आजच्या घडीला हजर आहे जो कराचीत बसून जगात धंदा चालवतोय. त्या गँगस्टरचं नाव दाऊद इब्राहिम. पाकिस्तानी नेते, सेना व ISI या सर्वांचे पैसे वाईट करण्याचं काम आजच्या तारखेला पाकिस्तानमध्ये फक्त दाऊद इब्राहिम करतोय. पण हे सर्व काम करत असताना इतक्या वर्षांपासून जो दगा अमेरिकेला पाकिस्तानने दिला त्याबद्दल कधी ना कधी CIA ला कळणारच हे पक्की गोष्ट होती. अमेरिकन एवढेही मूर्ख नाही आहेत की तुम्ही त्यांच्या समाजाला ड्रग्सने नष्ट करताय आणि ते करण्यासाठी CIA तुम्हाला असेच पैसे देत राहील. ॲक्शन तर होणारच होती ज्याची सुरुवात एप्रिल 2011ला झाली, जेव्हा CIA ला कळालं की ज्या व्यक्तीला आपण मागच्या 10 वर्षांपासून शोधतोय त्याला तर पाकिस्ताननेच आपल्या आर्मी बेसजवळ सुरक्षित सांभाळून ठेवलं. त्यावेळी पाकिस्तान सेनेचा प्रमुख अशफाक परवेज कयानी होता. पाकिस्तानमध्ये मुशर्रफ युग संपलं होतं व अमेरिकेला पाकिस्तानची गरजसुद्धा. म्हणून पाकिस्तानला न कळवता त्यांच्या हद्दीत घुसून 2 मे 2011ला ऑपरेशन नेपच्यून स्पियर करून ओसामाला मारलं व त्याचं मृत शरीरसुद्धा जिहादींच्या हाती न लागू देता समुद्रात फेकून देण्यात आलं. Good evening. Tonight, I can report to the American people and to the world that the United States has conducted an operation that killed Osama bin Laden, the leader of Al-Qaeda, and a terrorist who's responsible for the murder of thousands. याच वेळी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे न्यूक्लिअर वेपन सुद्धा नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. पण ते सत्य परिस्थितीत उतरवणं CIA साठी त्यावेळी शक्य नव्हतं. म्हणून ती योजना तात्पुरती बाजूला करावी लागली, ज्यामुळे ओसामाला मारल्यावर पाकिस्तानला झटका लागला पण त्यांचा ड्रग माफिया तसाच सुरू राहिला. पण आता या दरम्यान 2014ला भारतात BJPचे सरकार येते व त्यांना कळतं की खनानी बंधूंद्वारे भारतात नकली नोटांचं रॅकेट चालवलं जातं आणि हेच 2 बंधू देशातल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी सुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे यांना संपवण्याचं मिशन भारत सरकारच्या टॉप लिस्टमध्ये आलं व यासाठी नरेंद्र मोदींनी 2016मध्ये अचानक मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनाही कानोकान खबर न लागता 8 नोव्हेंबरच्या दिवशी नोटबंदी घोषित केली कि रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे. त्यावेळी हे का करण्यात आलं, याचा काय फायदा होणार आहे हे लोकांना कळालं नाही. पण त्यानंतर काही दिवसांमध्ये ज्या धक्कादायक घटना घडल्या ज्याची माहिती आजही लोकांकडे नाही आहे, त्यावरून कळतं की नोटबंदीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर किती मोठा परिणाम झाला होता. काही तारखा आणि त्या दिवशी घडलेली घटना मी तुम्हाला आता सांगतोय, जी लक्षपूर्वक ऐका. मग तुम्हाला कळेल की भारत सरकारने किती मोठी योजना बनवून नोटबंदी केली होती. नोटबंदी होण्याच्या 1 वर्ष आधी 11 सप्टेंबर 2015ला US ड्रग एन्फोर्समेंट ॲडमिनिस्ट्रेशनने अल्ताफ खनानीला ताब्यात घेतलं. नोटबंदी झाल्याच्या 2 महिन्यांनंतर मेक्सिको ड्रग साम्राज्याचा बादशाह एल चापोला पनामा देशात अमेरिका अटक करते. यावरून पाकिस्तान सरकारला कळालं की ड्रग प्रकरणात आपलंही नाव जगासमोर येईल, म्हणून कदाचित यांनी अमेरिकेसोबत डील केली व ड्रग माफियाचे पैसे मनी लॉन्डर करणारा दुसरा अपराधी जावेद खनानीला 4 डिसेंबर 2016ला मारून टाकलं. अभी तक पता चला ऑफिस नहीं गए, सीधा ऊपर गए हैं, 8th फ्लोर पे गए हैं. वहाँ पर इन्होंने अपना सामान भी उतार के रखा है क्योंकि सामान उधर से मिला है. ग्लासेस हो गए, मोबाइल हो गए, उनकी चप्पलें वगैरह हो गई, वो उन्होंने एक साइड पे रखी हैं. और रिपोर्टेडली हालात वाक़यात को मद्देनज़र रखते हुए लग इस तरह ही रहा है की जैसे जंप. त्याच्याविषयी पाकिस्तानी मीडिया त्याने आत्महत्या केल्याचं सांगते.
पण त्यामागचं सत्य सर्वांना माहिती आहे की ISIनेच त्याला मारलं होतं. या कारवायांमुळेच पाकिस्तानचा ड्रग माफिया थोड्या काळासाठी शांत होऊन पाकिस्तानचा मुख्य पैशाचा स्रोत बंद झाला होता. त्यामुळेच पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती भारतात नोटबंदी झाल्यानंतर खूपच ढासळली. ती नीट करण्यासाठी इम्रान खानला सेनेने पंतप्रधान बनवलं. पण ISI व सैन्य यावेळी कमजोर असल्याचं लक्षात येऊन त्यांना टेकओव्हर करण्याचा प्रयत्न इम्रान खानने केला, ज्याने पाकिस्तानची स्थिती अजूनच बिघडली. फौज की टॉप ब्रास का सत्यानाश हो गया, करप्ट हो गई है, सॉफ्ट हो गई है, प्रोफेशनलिज्म खत्म हो गई है, एज एन इंस्टीट्यूशन बर्बाद हो रही है. तब कहा था सिविलियन अफेयर्स में. आज सोचे कि फौज जो आज फौज करवा रहा है जनरल मुशर्रफ अपनी कुर्सी के लिए, आज फौज का क्या हाल हो रहा है. यात अजून भर टाकायला अमेरिकेने अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला व तालिबानची सरकार तिथे आली. Had tremendous success in Afghanistan in the killing of terrorists, but it's time, after all these years, to go and to bring our people back home. आणि याच वेळी काही कैदी तालिबानने अमेरिकेकडे मागितले होते, ज्यात अफगाणी ड्रग रॅकेटचा बादशाह बशीर नुरजाई सुद्धा सामील होता, ज्याला 2019 मध्ये अमेरिकेने सोडलं. पूर्वी मनी लॉन्डर करण्यासाठी त्याला पाकिस्तानची गरज लागायची, पण आता तर त्यांचीच अफगाणिस्तानवर हुकूमत आहे. म्हणून पाकिस्तानची आपल्याला काय गरज हा विचार करून नुरजाई पूर्ण मार्केट कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामुळेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात वाद सुरू आहे. सीमा हा दुय्यम प्रश्न आहे, ड्रगच्या मार्केटवरून मुख्य वाद आहे. पण आता पाकिस्तानची बाजू पुन्हा मजबूत करण्यासाठी अजून एक नवीन कॅरेक्टर गेममध्ये एंट्री मारतोय, ज्याने येताच इम्रान खानला सुद्धा संपवलंय आणि आज भारताचा उपयोग करून पाकिस्तानचा बेताज बादशाह होऊन बसलाय. तो म्हणजे आसिम मुनीर. Asif Munir is now unchallenged dictator of the Islamic State of Pakistan. Ladies and gentlemen, Mullah Munir is now the all-powerful dictator of Pakistan. हा भारत व संपूर्ण जगासाठी संकट निर्माण करणार याचा पूर्व अंदाज सर्वांना होता, कारण हा पाकिस्तानच्या इतिहासातला पहिला व्यक्ती आहे ज्याने सेना प्रमुख होण्याच्या अगोदर ISI मध्ये एजंट म्हणून काम केलं आहे आणि नंतर सेनेचा प्रमुख झाला. त्यामुळे त्याला चांगलं माहिती आहे की शांततेत राहून ऑपरेशन्स कसे केले जातात. त्याने अतिशय चाणाक्षपणे पाकिस्तानची सत्ता काबीज करण्यासाठी पहलगामचा हल्ला घडवला, कारण त्याला माहिती होतं की सैन्य कारवाई करून आपण पाकिस्तानला जिंकवलंय हा नरेटिव्ह बांधल्याशिवाय लोक इम्रान खानला विसरून आपल्याला राजा मान्य करणार नाही. आणि आतंकवादी हल्ला केल्यानंतर तितकाच विश्वास त्याला मोदींवर सुद्धा होता की भारत पाकिस्तानवर सैन्य कारवाई करणारच, आणि झालंही तसंच. इंडिया विल आइडेंटिफाई, ट्रैक and punish every terrorist and their backers. India has struck Pakistan 2 weeks after the Pahalgam attack, 2 weeks after 26 innocent lives were taken. India has delivered justice to the victims. पण हे युद्ध जास्त काळ चालू नये व ट्रम्पने मध्येच येऊन युद्ध थांबवावं यासाठी ट्रम्प परिवाराचे अवैध मार्गाने कमावलेले पैसे क्रिप्टोकरन्सीद्वारे वाईट करून देण्याची ऑफर मुनीरने ट्रम्पला दिली, जी ट्रम्पला ऑफर खूप आवडली आणि लगेच 22 एप्रिलला पहलगामचा हल्ला झाल्यानंतर आठवड्याभरातच 27 एप्रिलला वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल या ट्रम्पच्या कंपनीने पाकिस्तान क्रिप्टो काउन्सिलसोबत डील साईन केली. यानंतर ट्रम्पने भारत सरकारची जगभरात कशी बदनामी केली हे सर्वांना माहितीच आहे. युद्ध थांबल्यावर नेहमीप्रमाणे आपण युद्ध जिंकलोय हा नरेटिव्ह मीडियाद्वारे पाकिस्तानी जनतेपर्यंत पोहोचवल्यावर मुनीर पाकिस्तानचा पहिला फील्ड मार्शल सुद्धा झाला. Will shatter the misconceived immunity of India's geographic vastness. The deeply hurting retributive military and economic losses inflicted will be much beyond the imagination and calculations of the perpetrators of chaos and instability. आज संविधानात बदल घडवून आणून पंतप्रधान, राष्ट्रपती आणि न्यायालय या सर्वांची ताकद मुनीरने स्वतःच्या हातात घेतली.
आणि दाऊदच्या मदतीने ड्रग कार्टेल पुन्हा पूर्ण ताकदीने चालवण्याच्या कामात लागलाय. म्हणजे अजून अनेक असे दहशतवादी हल्ले आपल्याला पाहायचे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला शक्तिहीन केलं, पण पाकिस्तानमध्ये आसिम मुनीरला सर्व शक्तिमान बनवले. त्याच्या पाठीशी अमेरिका सुद्धा आज उभी आहे. या संपूर्ण स्टोरीवरून कळतं की पाकिस्तानचं जीव ड्रग्समध्ये अडकलं आणि त्याला थांबवणं आजच्या परिस्थितीत कोणत्याच देशाला संभव नाही. कारण एकतर भ्रष्टाचार असेपर्यंत पैसा वाईट करण्यासाठी अमेरिकेपासून ते मोठमोठ्या देशांमधल्या नेत्यांना पाकिस्तानची गरज आहे. त्यावर कोणी सैन्य कारवाईसुद्धा करू शकत नाही, कारण ड्रग पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा 90% हिस्सा आहे. आणि जर त्याला संपवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर पाकिस्तानच्या अस्तित्वावर संकट येईल व तेव्हा पाकिस्तान न्यूक्लिअर वेपनसुद्धा उपयोगात आणू शकतं. मी जे अगोदर म्हणालो की पाकिस्तान हा देश नाही तर एक ड्रग कार्टेल विथ न्यूक्लिअर बॉम्ब आहे. याच्यासोबत कोणीही पंगा घ्यायला आज तयार नाही. आणि जोपर्यंत मनी लॉन्डरिंग व ड्रग पाकिस्तानमध्ये थांबणार नाही तोपर्यंत इस्लामिक जिहादसुद्धा जगात थांबणार नाही. म्हणून एक व्यक्ती मेला की दुसरा त्याची जागा घेण्यासाठी पाकिस्तान नावाच्या ड्रग कार्टेलमध्ये तयारच असतो. तसं रावणकडे 10 डोकी होती. तुम्ही कितीही वेळा त्याची डोकी उडवा पण पुन्हा ते तसंच नीट व्हायचं, कारण त्याचा वीक पॉईंट बेंबी होती. आणि तसाच पाकिस्तानचा वीक पॉईंट ड्रग आहे. व हेच गूढ रहस्य धुरंधर या चित्रपटाने जगासमोर आणलंय. आणि त्यामुळेच पूर्ण ISIचं इकोसिस्टम धुरंधरच्या मागे हात धुवून लागले. अजून मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.